इसी तरह एक और माइकल जैक्सन हमें नजर आ रहा है डीजे के सामने, बिल्कुल वैसे ही डान्स. दत्ता साहेब अधिकारी यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. मी दत्ता अधिकारी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. तो ये लगातार दूसरी बाउंड्री आ चुकी है. राजेश ने मन में ठान लिया है इस सीजन में उन्हें उनके हाथ कोई ट्रॉफी नहीं लगी है, क्यों ना एक बड़ा धमाका किया जाए. बड़ा धमाका, और बड़ा धमाका तभी होता है जब बड़ा खेल होता है. सेकंड सेमीफाइनल और उसके बाद फाइनल. प्रकाश बाबू देसाई साहब इस मैच का मजा ले रहे हैं. उनके जन्मदिन के अवसर पर मैत्री ग्रुप ऑर्गेनाइज मैत्री ट्रॉफी, जहां पर रायगढ़ के कई धुरंधर ग्रामीण टीम आई थी, जहां पर अनिकेत मोकल साई ने अच्छी बल्लेबाजी की, मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल किया था रायगढ़ के रॉस टेलर प्रवीण घरत ने. और उसके बाद ये उनकी अगुवाई में मैं कहूंगा, क्योंकि भारतीय जनता पार्टी के सुधागढ़ के सबसे बड़े नेता ये, उनकी अगुवाई में होता हुआ ये भाजपा ट्रॉफी 2026. बैकफुट पे जाके वही एक्शन रिप्ले हुआ. लगातार 3 बाउंड्रीज. राजा ने ऋतिक नकाते की रफ्तार का इस्तेमाल किया और गेंद को भेजा सीमा पार. मिलेंगे 4, क्या होगा 9. बता रहे कि आपको क्या करना है और करना भी चाहिए, क्योंकि 3 बाउंड्रीज आ चुकी है. 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. राजा अपने उफान पे है, विकेट की तलाश में है. मितांश 11 राजेश परदेशी साहब की ये टीम परली. लेकिन वही दूसरी तरफ क्या नवघर खेल रही है, क्या नवघर के राजा बैंड बाजा बजा रहे हैं गेंदबाजों का. राइट आर्म ओवर द विकेट, और यह दोबारा खेला है उसी दिशा में. ये 6 है शायद. 3 बाउंड्री, 1 छक्का, 4 गेंदों में 18 रन. राजा ने मन बना लिया है कि मैं इस प्रतियोगिता का बनूंगा चैंपियन. ठोक दीजिए. सरपंच रह चुके हमारे दत्ता शेठ अवास्कर साहब भी यहाँ पर बैठे हुए हैं. सब लोग मेहमान बैठे हुए हैं, लेकिन उनके सामने एक ही नाम गूंज रहा है और मैदान के चारों तरफ भी एक ही नाम गूंज रहा है, राजा, राजा और महज राजा. जिस तरीके से उन्होंने 3 बाउंड्री, 1 छक्का लगाया, 5 गेंदों में उन्होंने अब तक 18 रन बनाए हैं. ये आखिरी गेंद. देखिए शिव प्रतिष्ठान शिव प्रतिष्ठान परली टीम जो पहला सेमीफाइनल जीती, उनके टी शर्ट्स के ऊपर मैं नाम देख रहा हूँ विट्ठल अण्णा सिनकर, यानी कि उन्हीं ने इन टी शर्ट को स्पॉन्सर किया. लेकिन पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का टोटल 19 रन आ चुके हैं. एक अच्छी शुरुआत हो चुकी है. क्या मैच हुआ पिछला अनिल सर. इसीलिए मैं कहता हूं चेसिंग के मामले में आपका होना माइक्रोफोन पर जरूरी है. क्या मैच बनाया आपने, मानो ऊर्जा फूंक दी थी आपने अजीत देसाई के शरीर में. ऐसा लगा मुझे अजीत देसाई नहीं, वीरेंद्र सहवाग खेल रहे हैं. वीरेंद्र सहवाग ने उनके शरीर में हार्दिक पांड्या आ चुके हैं, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की. लेकिन दुर्भाग्यवश आखिरी गेंद पर वो बाउंड्री शायद लगाने की, उन्होंने छक्का लगाने की कोशिश की थी. डीप बैकवर्ड पॉइंट पर उन्हें लपक लिया गया. 5 रन से ये टीम हारी. क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, बिल्कुल आपने सही कहा. गेंदबाज अल्पेश, एक और रफ्तार का राजा. शिवा दड़वी अपने पेस का इस्तेमाल कर रहे हैं. जितने भी उनके पास पेस के बॉलर है, यानी कि रफ्तार भरे गेंदबाज है. एक जमाना था वेस्ट इंडियन गेंदबाजों का. जोएल गॉर्नर, एंडी रॉबर्ट्स, साथ साथ माल्कम मार्शल, जो गेंदबाज थे वाकई काबिल तारीफ थे. कर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोज. ये डॉट गेंद आ चुकी है. 19 पे रुका हुआ टोटल राजा के लिए. यहां पर ये डॉट गेंद डालते हुए
ढेर सारा योगदान ये जो मंच पर बैठे हुए इन लोगों ने दिया इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। 100% भाजपा। और हम वो देख रहे हैं आने वाले महानगर पालिका चुनाव में मेरे नजदीक है पनवेल, मेरी सिटी, वहां पे 6 पार्षद चुनकर आए हैं बिन विरोध। ये देखिए ये कमाल है भारतीय जनता पार्टी का। ऑन साइड के ऊपर राजा ने किया कड़ा प्रहार, अल्पेश को दिखाया आसमान, गेंद गई मिड विकेट के आर पार। नंबर 6। त्याचबरोबर सचिन पवार साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। तो मैच की तरफ हम चलेंगे। राजा तूफान बन चुके हैं, राजा एक आंधी बन चुके हैं, लेकिन उस आंधी और उस तूफान को रोका अल्पेश दळवी ने। ठोक दीजिए। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। हमारे साठे सर का बल्ला आप जरूर यहां से लेकर जाइए। रीजनेबल रेट है और काफी अच्छे बल्ले मैंने भी देखे। कमेंटेटर हूं, मुझे पता है, 25 साल से इस क्षेत्र में जुड़ा हूं, जानता हूं किस तरह के बल्लों का इस्तेमाल होना चाहिए। बैकफुट में जाके इस गेंद को खेला बल्लेबाज स्वयं ने। नंबर मिले 4। शिवा दळवी ने, लेकिन फिलहाल टोटल बना है पोजीशंस का 29। अच्छी पोजीशन में है यहां पे, यकीन मानिए। नवघर स्वयं इनके पाले में गेंद आए ना, तो ये पंकज देसाई ने जो कहा अगले सीरीज में, अगले साल जब ये सीरीज होगी भाजपा ट्रॉफी, तो ये नंबर 9 रखेंगे। तो ये स्वयं वो भी मार सकते हैं, उनमें क्षमता है। लेकिन ये सर्कल के अंदर ये देखिए आपसी तालमेल नहीं था, लेकिन इस कैच को लिया गया। फिर भी शेखर को ज्यादा स्ट्राइक नहीं मिली और यहां से नुकसान हो रहा है नवघर टीम का टोटल 29। ठोक दीजिए। ना उनका बेहतरीन डांस है, क्या अदाकारी। मुझे मिथुन दा याद आए, जिन्होंने बॉलीवुड को पहली फिल्म दी थी 100 करोड़ वाली, डिस्को डांसर, जिस फिल्म ने उस जमाने में 100 करोड़ का बिजनेस किया था बॉलीवुड के लिए, और वो रिकॉर्ड कई सालों के बाद टूटा था। रुपेश गायकवाड़, मैंने पहले ही कहा था ये इस टीम के मेरे पसंदीदा खिलाड़ी है। 29 और 6 बनेंगे 35। ये प्रोफेशनल खिलाड़ी है, इन्होंने आते ही छक्का। से रन आ चुके हैं। सतीश देसाई साहब राजनीति से जुड़े हुए, वो जानते हैं 2 वार्ड में अगर 200 वोट की चुनाव में अगर आगे रहते हैं हम, तो ग्राम पंचायत में सरपंच बनना कितना आसान है। उनका पर्सनली एक्सपीरियंस है। और 2 ओवर में 35, मैं कहूंगा इस वक्त 70% मुकाबले में बनी है नवघर टीम, 30% बनी है मितांश 11 राजेश परदेसी साहब की टीम परड़ी, क्योंकि रन काफी अच्छे बने हैं और बॉलर भी काफी अच्छे हैं नवघर के पास। इस ओवर में अगर 15-16 रन आते हैं ना, तो ये टारगेट हासिल करना काफी मुश्किल बात होगी।
शिव शक्ति मितांश 11 परड़ी के लिए भी। शेखर एक और व्यावसायिक खिलाड़ी, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। राकेश अवास्कर आज कल्पेश दळवी बॉलिंग करते हुए नजर नहीं आ रहे हैं। ये एज लगा और ये मैं तो कहूंगा जबरदस्त फील्डिंग। ये अगर फील्डिंग ना होती तो नंबर मिलते 4, नंबर मिलते 4। 36 रन, 5 गेंदों का खेल इस इनिंग का शेष। आदरणीय हमारे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता इस सुधागढ़ के भाऊ, जिन्हें बड़ा भाई कहा जाता है, हर मजलूम आधुनिक कर्ण के नाम से जिन्हें जाता है, वो प्रकाश भाऊ देसाई इस मैच को देख रहे हैं काफी क्लोजली। वो जानते हैं क्रिकेट है, क्रिकेट में पासा कभी इधर तो कभी पासा उधर, मुकाबले का पेंडुलम कभी एक टीम के तरफ झुकता है तो कभी दूसरी टीम की तरफ। क्रिकेट द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। हल्के हाथों से इस गेंद को खेला रुपेश ने, जाना कि एक अच्छी गेंद डाली थी, उन्होंने स्ट्राइक दिया था शेखर को और ये देखिए शेखर ने दिया स्ट्राइक यहां पे रुपेश को और ये विकेट मिला। शेखर को रखना चाहिए था मेरे ख्याल से स्ट्राइक, क्योंकि 4 गेंदें उन्हें खेलने का मौका मिल सकता था इस ओवर में। रुपेश के रनआउट के होने के बाद अब देखेंगे हम कौन सा बल्लेबाज आता है नेट नंबर 4 की पोजीशन पर। ठोक दीजिए। विकेट वेळा मॅच बघता बघता मेला, सरणावर गेला, उठून म्हणाला स्कोर काय झाला। इतकं क्रिकेटचं वेळ आहे। धावफलकावर धावा लागल्यात त्या 38, तो 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए भाई, हर दम टेंशन टेंशन टेंशन, अगली गेंद पे क्या होगा, अगली गेंद पर क्या होगा, ऐसा सोचते सोचते कहीं हमारा दिमाग ना फट जाए। ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है और ये आसान सा कैच। बल्लेबाज शेखर के पारीकांत। ओवर की 2 गेंदें बची है, टीम का टोटल आ चुका है। ओमकार आ चुके हैं 2 गेंदों में। रन देखिए कम से कम 4-5 रन अगर ये बनाते हैं तो मजा आएगा, क्योंकि 40 प्लस ये रन संख्या बन सकती है। टीम का टोटल आ चुका है 38। 4-5 रन तो आने चाहिए, मजा आएगा। 40 प्लस अगर होते हैं तो 14 के ऊपर की रिक्वायर्ड रन रेट होगी दूसरे सत्र में। और ये छक्का, 44 बने हैं। 44 मैंने 4-5 का जिक्र किया था, इन्होंने तो छक्का लगाया आते ही। टीजे देखिए, धुरंधर फिल्म की शायद धुन थी, जहां पर रहमान डकैत ने काफी बड़ी लाइन अच्छी कही थी कि उनके द्वारा दी गई मौत काफी कसाईनुमा होती है। छक्का आता है तो और ज्यादा मैं तो कहूंगा ये कसाईनुमा होगा। एक छक्का आ चुका है, 44 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। और ये अच्छी गेंद डाली अपने आप के ऊपर, गेंदबाज नाराज, लेकिन 15 की औसत कम नहीं होती। 15 में 45 चाहिए। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे दूसरे सत्र के लिए अनिल कोहली सर।
धन्यवाद नितेश. पाणी मैदानात घेऊन जायचंय. पहिलं सत्र आपण ऐकलं तर व्हॉइस ऑफ रायगड प्रवीणजी दुगाडे सर, एक अतिशय जबरदस्त असे समालोचक, रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध, जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये. पहिलं सत्र आपण ऐकलं. 44 धाबा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. सेकंड इनिंगसाठी माझ्या हातामध्ये माईक हँडओव्हर केलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 45 धावांचं. धावांचा टार्गेट असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 15 धावांची आवश्यकता आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला राजेश दादा परदेशी पुरस्कृत मितांश 11 परळी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवगर संघ. सेकंड सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये विजयी ठरणारा संघ शिव प्रतिष्ठान परळी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. वेट करतोय की या सामन्यामधून कोणता संघ त्यांच्याबरोबर फायनल खेळण्याकरता येईल. समीकरण आहे 45 धावांचं. चेंडू आहेत 18. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 15 धावांची गरज. चला स्पीडअप करायचंय. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शिव प्रतिष्ठान परळी संघाची ही जर्सी जी आपण पाहतोय ती पुरस्कृत केली आहे. मात्र आपल्याला विठ्ठल अण्णा सिंदकर यांच्या माध्यमातून ही पूर्ण जर्सी या टीमसाठी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. आपण पाहतोय डाव्या हाताचा फलंदाज गोविंद सालुंके आणि राकेश आभासकर. जबरदस्त अशी ही जोडी. याच मैदानावरती काल गोविंदने प्रत्येक प्रेक्षकाला बोलावायला नक्कीच भाग पडलं होतं. गोविंद गोविंद आणि गोविंद. 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 15 धावांची आवश्यकता असेल. राकेश आवासकर त्याच्या जोडीला आलाय. नक्कीच आपण पाहतोय शिवा दळवी यांच्याकडून एक अतिशय जबरदस्त कॅप्टनशिप पाहायला मिळते. 45 धावांचं लक्ष्य आहे. खऱ्या अर्थाने याच्या अगोदर आपण शिवा दळवीला नक्कीच ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो. परंतु निर्णायक सामना आहे आणि या निर्णायक सामन्यामध्ये एक जबरदस्त कॅप्टनशिप त्याकडनं पाहायला मिळते. संधी देण्याचं काम केले मात्र राकेशला आणि गोविंदला. 18 चेंडू आणि 45 धावा. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज नवगर संघाकडून स्वप्नील. स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज गोविंद सालुंके. जबरदस्त सामना होणार यात काही शंका नाहीये. सेकंड सेमीफायनल जय हनुमान देसाईपाडा पुरस्कृत भाजपा चषक 2026. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. येस मॅच ऑन. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. 45 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय वेस्ट हाईट नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र नो +1 अशा टोटल मिळतील. आता 2 45चं टार्गेट होतं ते आता 43चं झालेलं आहे. जीवनदान सुद्धा मिळालंय गोविंदला. मात्र कदाचित रनआउट होण्याचे चान्सेस होते. तसेच आमचे भाऊ आंग्रे सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज राकेश आभासकर. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. नक्की काय दोन्ही जर्सी सेम आहेत. 6 धावांसाठी मात्र आलाय हा षटकार. कमॉन डीजे. आडव्या पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच आपण पाहतोय रनआउटची संधी आहे. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. जबरदस्त एक धाव धावून काढली. गोविंदला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावसंख्या. 45 धावांचा टार्गेट आहे. पहिलं षटक चालू आहे. 9 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत.
जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आजचा दिवस शेवटचा रविवार, 4 दिवस ही स्पर्धा आणि या स्पर्धेला अतिशय उदंड प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांमधून. जवळजवळ 35,000 लोकांनी ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या पाहिली. जबरदस्त चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला यावेळेस गोलंदाज स्वप्नीलने. मात्र यॉर्कर चेंडू टाकलाय आणि यॉर्कर चेंडूला मात्र गोविंदने सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणे एक चांगल्या क्रिकेटरची ओळख. म्हणूनच गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांना नक्कीच ओळखलं जाते. नेक्स्ट बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जोरात धावून काढले. राकेशला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय गोविंदने. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव मिळाली, धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त चेंडू, याही वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक राजा आलाय, कोणतेही चुकी करत नाहीये. एक धाव मिळाली, पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान. जबरदस्त गोलंदाजीचा कमबॅक केलाय गोलंदाज स्वप्नीलने. मात्र एक षटकार जरूर आला होता, एक बिमारच्या स्वरूपात नो सुद्धा आला होता, परंतु धावांना रोख लावण्याचं काम केलंय. 11 धावा स्कोरबोर्डमध्ये लागल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील, पुन्हा एकदा गोविंद ऑन स्ट्राईक. आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त चेंडू, चेंडू मात्र आता आला हा डॉट. पहिलं षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. डीजे रुपेश शेठ घारे आपल्यासुद्धा विनंती, आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण tenniscricket.in यूट्यूबची व्यवस्था या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. विनंती आहे रुपेश शेठ घारे, आपण सुद्धा या. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय मंगेश. त्याच्या समोर धडाकेबाज फलंदाज राकेश मात्र उभा आहे. समीकरण बदललंय, जे 12-34 होतं ते आता 11-34 झालंय. इथे मात्र आता जबाबदारी घेण्याची वेळ आलंय. ज्या गोलंदाजाने खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे, इथे मात्र आता फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सेकंड सेमी फायनलचा सामना. गणेशजी पाटेकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आणि इथे मात्र नक्कीच काय घडलंय, स्लोअर चेंडू होता परंतु बॅटच्या जवळ होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि राकेश मात्र इथे बाद झालाय. कमान डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर, वन डाऊनच्या भूमिकेमध्ये जबरदस्त असा आक्रमक खेळाडू ऋतिक नकाते जबाबदारी घेऊन, कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये उतरलाय. शेवटचे 10 चेंडू आणि आता 34 धावांची आवश्यकता आहे.
जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती होते समाधान. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 12 आहे धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आणि ज्याच्या खऱ्या अर्थाने आता प्रेक्षकांच्या नजरा ज्याच्याकडे लागल्यात तो स्ट्राईक वरती मात्र येण्याचं काम केलंय. गोविंद मात्र आता स्ट्राईक वरती आलाय. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मात्र मंगेश आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केलेत, एक महत्वाची विकेट मात्र नक्कीच मिळवले. शेवटचे आता 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला मात्र गोविंदला पाहतोय. जबरदस्त सामना रंगलाय. सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल भाजपा चषक 2026. प्रेक्षकांची अतिशय जबरदस्त अशी गर्दी. आणि इथे मात्र गोविंदने चेंडूला व्यवस्थितपणे निरकून पारकून घेतलंय, भेदून दिलंय. मिड विकेटला येतोय हा 6 धावांसाठी. खन गोविंद सालुंके ऑन फायर झाला यावेळेस मैदानामध्ये. पुन्हा एकदा याही चेंडूवरती भिरकावून लावलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कम ऑन डीजे ठोक. आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 21. मी मगाशीच सांगितलंय की गोविंद सालुंके एक जबरदस्त खेळाडू आहे. कालच्या संध्याकाळचा सामना जर विसरला नसता तर त्याची आठवण करून देतो तुम्हाला. याच खेळाडूने मात्र 4 षटकार ठोकले होते शेवटच्या षटकात. आणि या वेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र इथे येतोय हा डॉट चेंडू. आता समीकरण 7-21 होतं ते समीकरण आता 6-21 झालंय. 10 सेकंदासाठी वेळ देतोय डीजे ऑपरेटरला. कमान डीजे. जात आहे 6 चेंडू आणि 21 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज सुधीर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक नकाते. 6 चेंडू आणि 21 धावा. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. मितांश 11 परलीच्या विरोधात नवगर. जबरदस्त सामना रंगलाय. मैदानामध्ये टाचणी पडली तरी सुद्धा आवाज येईल एवढी शांतता पसरलंय. वादळापूर्वीची शांतता. इथे मात्र नक्कीच काय घडलंय. स्ट्राईक रोटेट केले जाईल. गोविंदने मात्र आता नक्कीच इथे
5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. आयोजकांनी आम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे फायनलचा सामना हा 2 षटकाचा होणार आहे. पाच चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. गोविंद सालुंके ऑन स्ट्राइक. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. इथे मात्र नक्कीच सुधीरने मात्र अतिशय जबरदस्त चेंडू टाकलाय. शेवटचे आता 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 21 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 21 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये आणि इथे मात्र या चेंडूला मात्र भिरकावून लावलाय. मिड विकेटला येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणी षटकार. डीजे शेवटचे 3 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 15 धावा. मॅच संपलेली नाहीये अजून. कोण जिंकेल कोण हारेल हे ठरवणार मात्र हे 3 चेंडू. चला विनंती असेल मॅच चालू करायची आहे. शिव प्रतिष्ठान परळी संघ इथे वाट बघतोय या सामन्यातील कोणता संघ त्यांच्या बरोबर खेळणार. फायनल मध्ये दाखल झालाय तो संघ. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आणि याही चेंडूवरती मात्र भिरकावून लावलंय. लॉंग ऑन ला येतोय हा 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कम ऑन डीजे. आणि आता हा सामना रंगलाय 2 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 9. सेमी फायनलचा सामने काय रंगलेत तर विचार करा फायनलचा सामना कसा असेल. चेंडू जर डॉट आला तर अजय भाई अधिकारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि हा षटकार जर आला तर राहुल शेठ गुप्ता यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं सुद्धा 500चं पारितोषिक लागलंय. 2 चेंडू आणि 9 धावा आणि इथे मात्र हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय गेलाय सीमारेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी कणकणी दणदणी षटकार. कमान डीजे. काम केलंय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 3 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे सेकंड सेमी फायनलचा सामना तुम्हाला आवडला असलाच मनाच्या अंतःकरणात जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. जबरदस्त सामना. 1 चेंडू आणि 3 धावा. जर डॉट आला तर 1000 रुपये पारितोषिक. चेंडू हवेत आहे. यावेळेस 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे. दरम्यान काय घडलंय निश्चित स्वरूपात आणि इथे तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. ओ माय गॉड काय घडलंय मैदानामध्ये. धक धक